जमलेल्या माझ्या तमाम महाराष्ट्रप्रेमी बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, आज योगायोग चांगला आहे. तुळशीचं लग्न आहे आणि आपला हा सण असताना सुद्धा नैवेद्य दाखवायचा आहे. तसं पाहिलं तर दुसरा कोणी राजकीय नेता आज सभा घेण्याचं धाडस करणार नाही. आपण केलं आणि तुम्ही सगळेजण सभेला आलात, त्याच्याबद्दल मी तुम्हाला मनपूर्वक धन्यवाद देतोय. आणि आपली परंपरा आहे, इतिहासामध्ये डोकावलं तर तानाजीची परंपरा आपल्याला माहिती आहे. आधी लगीन कोंडाण्याचं, मग रायबाचं. तसं हे मी लग्न नाही म्हणणार, हे आपलं. मी पुढे काही बोलण्याच्या आधी सुशांत, अतुल, सतीश तिघही इकडे या. संदेश तुम्ही पण या. या सगळेजण या. सुशांत, सगळ्यांना धन्यवाद देतोय, कारण या भस्मासुराला गाडायला हे चौघही तयार होते. करायचं काय माझ्यासमोर प्रश्न होता. आणि साधारणतः आपण बघतो की एकापेक्षा अधिक इच्छुक असले तर पक्षप्रमुखाची काय पंचायत होत असेल हे तुम्ही जरा माझ्या खुर्चीत बसून बघा. हे सगळे अगदी तोडीस तोड आहेत. सगळ्यांची इच्छा होती आम्ही आम्ही हा भस्मासूर काढणार. मग नंतर म्हणाले तुम्ही घ्याल तो निर्णय. मग सगळ्यांशी बोललो आणि संदेशना उमेदवारी दिली. कोणी नाराज झालं नाही, कोणी रुसलं नाही, कोणी पक्ष सोडून गेलं नाही. म्हणून मी तुम्हाला सगळ्यांच्या समोर धन्यवाद देतोय. सुशांत, अतुल, सतीश. आणि एवढंच नाही तर यांची सगळी पुढची जबाबदारी जी आहे राजकारणातली ती मी घेतली, मी घेणार. सगळे सगळे एकदम मर्दगडी आहेत. सुशांत तर पूर्णपणाने तयारच होता, अतुल पण, सतीश पण. आणि आता त्यांनी ठरवलंय की आमची व्यक्तिगत इच्छा व्यक्त करणं हा काही गुन्हा नाही, अपराध नाही. पण एकदा पुढे जावं लागतं. पुढे जाताना अडथळा होणारे खूप लोक असतात, पण यांच्यापैकी कोणी अडथळा नाही झालं तर आणखीन जोरात जाण्यासाठी सगळ्यांनी आपली ताकद पणाला लावलेली आहे. म्हणून मी पुन्हा एकदा खास धन्यवाद देतो. आज सुधीर सावंत पण आपल्यामध्ये आलेत. जिथे जातोय बसा, नाही नको नको. जिथे जातोय तिथे अनेक लोक शिवसेनेमध्ये येत आहेत, अनेक. आणि मला खरंच या गोष्टीचं एक कौतुक म्हणण्यापेक्षा आश्चर्य वाटतं की तसं पाहिलं तर भाजपाच्या लेखी शिवसेना संपलेली आहे. मग तरी सुद्धा ही लोक माझ्याकडे का येतात? का आज तुळशीचं लग्न सारखा एक चांगला दिवस सण आहेच, तरी देखील एवढी लोक भर दुपारची माझ्यासाठी का आलेत? बरं, मी यांची कुठे काय बिर्याणीची वगैरे काय सोय केले का रे बाबानो? काय कोणाला पैसे देऊन आणले का? नाही. पण जिथे आपल्या तळमळीने लोक येतात तिथे विजय नक्की असतो, तिकडे विजय पक्का असतो. आणि आजचा विजय नक्की आहे इकडे. कारण जुने दिवस जे काही होते ते आठवून बघा. मी मगाशी वैभवच्या घरी गेलो आणि त्या तिकडनं युटर्न मारताना श्रीधर नाईक चौक, अक्षरशः अंगावरती काटा आला. हे नुसतं काहीतरी बोलायचं भावनिक म्हणून मी नाही बोलत. तुम्हाला कल्पना, मी कधी खोटं बोलत नाही आणि खोटं बोलण्याची मला गरज नाही. तो काळ झरकन माझ्या डोळ्यासमोर येऊन गेला. एक एक हत्यासत्र सुरू होतं. मग सगळी नावं तुम्हाला माहिती आहेत. आणि सगळे कोकणवासी हवालदिल झाले होते की काय करणार, काय ही गुंडागर्दी एवढी मातले कोणीतरी आहे की नाही. आणि मग मगाशी मी आल्यानंतर ते जे गाणं आपण नवरात्रीत दिलं तुम्हाला सगळ्यांना, सत्वरी भुवरी ये, तसं देवीला साकडं घालण्याशिवाय पर्याय नव्हता. पण आपण सगळ्यांनी हिंमत केली तेव्हा विनायक राऊत यांना निवडून दिलं आणि कोकण
जे वेगळ्या पद्धतीने गुंडागर्दीच्या छायेमध्ये होतं, ते कोकण कसं छान शांत आणि सुंदर असं निसर्गरम्य कोकण हे आपले सगळेजण आयुष्य जगत जगत पुढे जायला लागले. दुर्दैवाने नेमकं गेल्या वेळेला विनायक राऊतांचा पराभव झाला. का झाला, कसा झाला, तुम्हाला कल्पना आहे. पण मी विनायक राऊतांना सुद्धा धन्यवाद देतोय. एखादा माणूस पराभव झाला का बचकन खाली बसतो, की अरे काय आता हरलो, पुढे काय. पण शिवसैनिक तोच असतो, की जय पराजय होत असतात, पण मी लढणं सोडणार नाही. दुर्दैवाने पराभव झाला, पण तरी सुद्धा मी दुसऱ्या दिवशी विचारलं, म्हटलं विनायक काय करतायत? ते बोलले साहेब आज मी जरा मतदारसंघात जाऊन होते. मग त्यांनी मतदारसंघात येणं जाणं हे खासदार असतानाही सोडलं नव्हतं आणि नाही तरी सुद्धा सोडलेलं नाहीये. ही अशी माणसं जीवाला जीव देणारी, यांना साथ सोबत नाही द्यायची तर काय जीव घेणाऱ्याने देणार. मला खरं म्हणजे इकडे नरेंद्र मोदींना प्रचाराला बोलवायचंय, पण माझं आता ते ऐकतील की नाही कल्पना नाही. कारण तुम्ही म्हणाला राव तुम्ही असं काय बोलताय, मोदींची एकदम आठवण का आली? नाही, आठवण येत असते हो, काय जुनी नाती असतात, त्याच्यामुळे आठवण येते. मोदींना एवढ्यासाठी बोलवायचंय की लोकसभेमध्ये जे बेंबीच्या देठापासून तुम्ही ओरडत होता, घराणेशाही घराणेशाही घराणेशाही, मग इकडे या 3 मतदारसंघात आणि कोकणामध्ये तुमच्या पक्षाने काय केले, त्याला काय म्हणायचं? ही कोणती शाही आहे? वडिलांना डोक्यावर आणि 2 पोरांना खांद्यावर असं घेऊन कोकण फिरेल असं तुम्हाला वाटतं? काय चाललंय? नाही, आम्ही काय बसवलेत, आमच्या डोक्यावरती बाप बसलाय, खांद्यावरती पोरं बसलेत आणि आम्ही चाकरी करतोय त्यांची. मग ही घराणेशाही नाही तर दुसरं काय आहे उत्तर तुमच्याकडे, म्हणजे त्यांच्याकडे? तुम्हाला शिवसेनेची किंवा शिवसेना प्रमुखांची घराणेशाही, अरे मी म्हणतो ना, मी घराणेशाही तर घराणेशाही, मी घराण्याची परंपरा आणि घराण्याचा वारसा घेऊन पुढे चाललेलो आहे. पण शिवसेना प्रमुखांची घराणेशाही नाही चालणार. त्यांच्यातले सगळे फोडून गद्दार म्हणून आम्ही घेऊ, पण शिवसेना प्रमुखांचा मुलगा नाही चालणार. वो तो नकली संतान आहे. एवढी मजल गेली तुमची, एवढी मजल गेली. म्हणजे तुम्ही बाळासाहेबांचा अपमान करताय, माझ्या माचा अपमान करताय. काय संस्कृती, मोदीजी संस्कार तरी कोणते आहेत तुमच्यावरती? कोणते संस्कार आहेत? आम्हाला जसं आम्ही घराण्याचा अभिमानाने उल्लेख करतो, तसा मोदीजी तुम्ही येऊन या इथल्या गुंडांच्या दरोडेखोरांच्या घराण्याचा अभिमानाने उल्लेख करून दाखवताय. आणि ही तुमची परंपरा कोकणला मान्य आहे. आता विनायकजी तुम्ही बोललात की कोणतरी एक जाऊ दे, अशा पकपकीकडे मी लक्ष पण देत नाही. अरे आव्हान कोणी द्यायचं? आव्हान मर्दानी द्यावं लागतं. मर्दानी आव्हान द्यायला पाहिजे. हे कसलेत नुसते इकडनं तिकडे तिकडनं तिकडे, आज इथे तर उद्या तिथे, काय वाटेल तिकडे जात आहेत, वाटेल ते बोलतायत. त्यांनी मला आव्हान दिलं, हे येऊन रस्त्याने जाऊन दाखवा, हेलिकॉप्टरने येऊ नका. अरे रस्त्याने येऊन जायला पहिला तुझ्यावरती तिकडे जे 2 बसलेत ना दिल्लीमध्ये, त्यांना म्हणा रस्ता तरी नीट करा. मुंबई गोवा रस्ता अजून खड्ड्यातला आहे. दुसरा नॅशनल हायवे त्याचं तर जवळपास वर्षभर कामच बंद आहे. हा बावडा रोड, बावडा ना, कारण हे बोलणार मला वाटलं बेवडा आहे, पण रोड बावडा आहे. बावडा रोड बंद. मग कुठल्या रस्त्याने येऊ आणि कुठल्या जाऊ? तरी बरं की त्यांच्या साईज प्रमाणे त्यांना खातं मिळालं होतं, अतिसूक्ष्म आणि अतिसूक्ष्म. मग त्यांनी सूक्ष्म तरी उद्योग त्या काळामध्ये कोकणात आणला का? नुसतं तरी बोलत सुटायचं, आव्हानं द्यायची, अशा लोकांकडे मी तर म्हणेन लक्ष पण देऊ नका. कारण हे बोलघेवडे त्याच्याशिवाय काहीच करू शकत नाही. आज आपण इथे आपल्या आयुष्याची लढाई लढतो आहोत. मगाशी वैभवच्या घरी असताना टीव्ही लावला होता, ते दुसरे एक महाशय, नकली सेना म्हणणारे बेअकली. कोण? अमित शहा. हे नकली सेना आहे. आणि मी मागेच लोकसभेच्या वेळेला बोललो होतो, जो कोणी माझ्या शिवसेनेला नकली म्हणेल तो बेअकली आहे. मग ते अमित शहा असतील, मी काय करू? मी बोललोय, तुम्ही बोलला तर तुम्ही बेअकली म्हणा. तर त्यांनी सांगितलं की आपल्या सरकारने विकासाला स्थगिती दिली होती, विकास होऊ देत नव्हते. अच्छा अमित भाई, विकासाची व्याख्या काय हो? मी स्थगिती कशाला दिली होती? माझ्या महाराष्ट्राचा विकास गुजरातला न्यायला स्थगिती दिली होती आणि यापुढे तर मी बंदीच घालीन त्याच्यावरती. तुम्ही माझ्या महाराष्ट्रातले उद्योग, अगदी पाणबुडीचा उद्योग सुद्धा तुम्ही गुजरातला घेऊन गेलात.
मध्ये मला असं वाटलं होतं की पंतप्रधान येत आहेत, लोकसभेच्या आधी येत आहेत, कोकणाला काहीतरी भरघोस देऊन जातील. जसं संदेश तुम्ही म्हणालात की 50,000 कोटीचं पॅकेज का नाही द्यायचं? का द्यायचं नाही? पण पॅकेज द्यायचं तर सोडाच, पण हे प्रकल्प घेऊन गेले आणि आपल्या अशुभ हाताने भ्रष्टाचारामध्ये पैसा खाऊन पुतळा उभारण्यामध्ये, पुतळा बनवण्यामध्ये सुद्धा भ्रष्टाचार करणारी ही अवलाद पुतळा उभारला आपली मतं घेण्यासाठी. आणि मला असं वाटतं की काहीतरी प्रमाणामध्ये थोडेसे तुम्ही लोक त्याला भुलला असाल. त्याने मोदींनी महाराजांचा पुतळा उभारला, आता आणखीन काय पाहिजे? मोदी म्हणजे काय, शिवाजी महाराजांचे भक्तच. 8 महिन्यामध्ये यांचा जो काय आव होता तो कोसळून पडला. छत्रपती शिवाजी महाराज हे नुसतं काहीतरी उभं करायचं म्हणून आम्ही करत नाही. तो पुतळा नाही, तो पुतळा म्हणजे त्याचा आत्मा आहे, आमच्यामध्ये आहे, आमचा आत्मा आहे तो, आमचे देव आहेत ते. आणि पुतळा लावतात काय, 8 महिन्यामध्ये तो पडतो काय? आणि आपले मिंदे दाढी खाजवत सांगतायत की वारा एवढा प्रचंड होता की तो पुतळा कोसळला. लाज वाटली पाहिजे, लाज. ज्या छत्रपती शिवाजी महाराजाने 300-350 वर्षापूर्वी, 400 वर्ष झाली असतील, जो सिंधुदुर्ग उभारला, तो ऊन वारा पाऊस वादळ लाटा, मग ते त्योक्ते असेल, निसर्ग असेल, आणखीन मोठमोठ्या लाटा, आणि तेव्हाची सगळी परकी आक्रमणं ही छातीवर झेलून आज सुद्धा आपल्याला सगळ्यांना प्रेरणा देण्यासाठी उभा आहे. आणि हे करंटे यांना छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा नाही उभारतायत. शिवाजी महाराज म्हणजे तुम्हाला काही ईव्हीएम मशीन वाटलं की पुतळा लावला म्हणजे लोक मतं देतील? आणि त्याहून सगळ्यात वाईट मला एवढं वाटलं, मी पुढच्या मीटिंगमध्ये सुद्धा बोलणारच आहे. मी माझ्या भाषणाची सुरुवात महाराष्ट्र प्रेमी अशी जी करतो ती एवढ्यासाठी करतो की ही लढाई महाविकास आघाडी आणि महायुती अशी नाहीच आहे. ही महाराष्ट्र प्रेमी आणि महाराष्ट्र द्रोही अशी ही लढाई आहे. तो पुतळा कोसळल्यानंतर जेव्हा म्हणजे अगदी आदित्य आला होता, विनायक राऊत होते, तुम्ही काही तुमच्यातले पण शिवसैनिक होते, ते त्या ठिकाणी गेल्यानंतर वाट कोणाची अडवत आहे, कशासाठी? अरे तुमचं पाप हे उघडं पडलं तिकडे. आणि बापलेख तिकडे काय मोठ्या मस्तीमध्ये होते, पोलिसांवरती दादागिरी करत होते. ही दादागिरी आपण खपून घ्यायची. इथलं कोणतरी त्यांचा जो उभा आहे तो तर धमक्याच देत सुटला सगळ्यांना, इकडे घुसून मारीन, तिकडे घुसून मारीन. मग तुम्ही जरा विचार करा की ते जे मी दिवस तुम्हाला आठवून दिले, ते दिवस तुम्हाला परत पाहिजेत का? आता आणखीन एक बातमी मी बघत होतो, कारण ती दुसरी एक बातमी चालली. आता काय गौप्य स्फोट होतात, गौप्य स्फोट. सगळे स्फोटामागे स्फोट, गौप्य स्फोट. अजित पवार काल परवाकडे बोलले की सरकार स्थापन करण्यासाठी का सरकार पाडण्यासाठी ही बैठक झाली, त्याच्यात गौतम अदानी होते. आणि मी धारावीचा जो मोर्चा काढला होता तेव्हा बोललो होतो की आपलं सरकार पाडण्यासाठी 50 खोके कोणी दिले ह्याचा तुम्ही अंदाज लावा. आता अजित पवारांनी त्याचा गौप्यस्फोट केलाय. मग अदानी सगळीकडे जर का खात सुटले असतील, मुंबई त्यांनी घशात घालण्याचा डाव आखलेला आहे, जो आपण उधळून लावणार आहोत. उद्या कोकण अदानीच्या घशात घातलं गेलं तर कसं बाहेर काढणं तुम्ही? कारण सगळीकडे यांचं घराणं बसलेलं आहे. आहे हिंमत दाद मागायला तुम्ही त्यांच्या घरावरती टकटक करू शकता? समजा असं होणार नाही, पण दुर्दैवाने हे इकडे ते तिकडे आणि यांचे बाप वरती बसलेत. हेच जर का कोकण असं झालं तर तुमच्यावरती अन्याय करणारे पण तेच. आणि ज्यांनी अन्याय केलाय त्यांच्याकडे तुमची जाण्याची हिंमत राहणार का? की अहो तुमच्या कार्ट्याने आमच्यावरती अन्याय केलाय, कार्ट्याला सांगणार का तुझ्या बापाने आमच्यावरती अन्याय केलाय? कोणाकडे दाद मागणार? कोण आमदार तुमचा असणार? कोण खासदार आहे तुमचे? बाकी या ज्या काही सगळ्या गोष्टी आहेत, या शेवटी सरकार आल्यावरती मी करणारच आहे. म्हणजे इकडे मला सगळे दिलेलेच आहे, मागण्या त्याच आहेत, पण अजून पुऱ्या होत नाही. आणि मी जिथे पुऱ्या करायला घेतल्या होत्या तोपर्यंत यांनी गद्दारी करून सरकार पाडलं. मुंबई गोवा रस्ता अजून होत नाही. नितीन गडकरी बोलले होते की असा रस्ता करेन की 200 वर्ष खड्डाच पडणार नाही. आता मला अशी चिंता वाटते, 200 वर्षात खड्डे पडायला 200 वर्षात हा रस्ता तरी होणार आहे की नाही? कारण रस्ता व्हायला 200 वर्ष आणि त्याच्यानंतर खड्डा पडायला 200 वर्ष, म्हणजे आणखीन किती 400 वर्षानंतर कोण कोणाला जाब विचारणार? या अशा फालतू भूलथापा या मारण्याची यांना सवय झालेली आहे.
जे सगळीकडे येऊन बोलतायत अमुक केलं तमुक केलं, यांच्यावरती काही लक्ष देण्याची गरज नाही. आणि म्हणजे कालची मोदींची सभा मला कळलं टीव्ही चॅनलवाल्यांनी लाईव्ह दाखवली पण नाही, असं कळलं, मला माहित नाही. कारण ते काय बोलतायत, आज काय बोलले ते उद्या कळत नाही, उद्या काय बोलले ते परवा कळत नाही. एक तर आमच्यामध्ये असतील तर सगळे भ्रष्टाचारी, आणि त्यांच्या मांडीला मांडी लागली का सगळे साधू संत झाले. आज हे जे काही सगळे प्रश्न आहेत की तुम्ही अजूनही शासकीय दवाखान्यामध्ये सुधारणा नाहीये, मेडिकल कॉलेज आहे, त्याच्यानंतर विजयदुर्गचा रस्ता हा कोणाच्या नातेवाईकाकडे दिला तुम्ही म्हणालात? हा, विनोद तावडेंच्या नातेवाईकाकडे. त्याच्यानंतर MIDC उद्योग किती लोकांना मिळाले इकडे? कोणालाच नाही. आणि इकडे छातीटोक काय सांगतायत, आणि मी हे करणार. हा वचननामा मी थोडक्यामध्ये माझ्या खिशात ठेवलाय, आणि त्या एवढ्या खिशातल्या वचननाम्यात सुद्धा मी म्हटलंय की मी रिफायनरी जी बारसूला येते ती होऊ देणार नाही, ती मी रद्द करणार. नाणार तर घालवलंच, ते माझं वचन होतं. आणि बारसू सुद्धा मी तिकडे, लोकांचा विरोध आहे ना, मी लोकांच्या विरोधात काही होऊ देणार नाही, हे माझं वचन आहे. आणि हे लोक हे सांगतायत की आम्ही रिफायनरी आणू, आम्ही रोजगार देऊ. तुमचं काय जातंय, तुमचे बंगले इकडे आणि परदेशामध्ये सगळीकडे असतील, इथल्या लोकांनी जगायचं कसं? पर्यावरणाचे सगळं संपूर्ण नाश करायचा, खाणी करायच्या, खोदकाम करायचं, आणि विकासाच्या नावाखाली तुम्ही संपूर्ण माझं कोकणचं पर्यावरण सगळं हिरवगार छान कोकण आहे हे सगळं मारून टाकायचं. याला मी विकास मानायला तयार नाही, आणि असा विकास मी होऊ देणार नाही. मी कोकणच्या लोकांना वचन देतोय की पर्यावरणाचं रक्षण करून तुम्हाला रोजगार मिळेल, असा विकास मी कोकणचा करून दाखवेन, असा विकास करेन. आणि याच्यामध्ये ज्या आपण गोष्टी दिलेल्या आहेत, एक तर सगळ्या महिला इकडे आल्या आहेत, आहे ठीक आहे, एक 1500 रुपये त्यांना दिले जात आहेत, आपण म्हणतो 3000 देऊ, कारण 1500 मध्ये काहीच होत नाही. 3000 मध्ये सुद्धा तसं काही होईल असं वाटत नाही. कारण महागाई एवढी जोरात वाढते की 14 साली गॅस सिलेंडरचा भाव काय होता आणि आता किती आहे तो बघा. बरं, काही गोष्टी आपल्याला कळतच नाही, त्याचे फटके पडल्यानंतर कळतायत. आता रुपयाचा भाव एवढा खाली गडगडत 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 चाललेला आहे, आणि डॉलर एवढा वाढलाय की पुढच्या काही दिवसामध्ये आपल्या देशाची अर्थव्यवस्था ही कोलमडेल की काय, अशी परिस्थिती निर्माण झाली. आणि म्हणून आपण जे पुढचं वचन देतो आहोत की महिलांना सन्मानाने, जसं हे करतायत की 1500 दिले म्हणजे तुम्ही आमच्या घरी आमच्या नोकर झालात, असं नाही. ही महाराष्ट्राची महिला आहे, माता भगिनींचा सन्मान राखला गेलाच पाहिजे, ही छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवण आहे. तर महिलांना तर त्यांचा मान देऊच, आणि अर्धमुर्ध नाही करणार. एसटी मधनं संपूर्ण मोफत प्रवास आम्ही त्यांना देणार आहोत, महिलांना मोफत प्रवास. कारण महिला ही घरचा आधार आहे, तिच्यावरती घर चालतं. महिला ही महत्वाचा आधार आहे. आणि त्याचबरोबरीने 5 जीवनावश्यक वस्तूंचे भाव सुद्धा आपण स्थिर ठेवून दाखवणार आहोत. हे म्हणा, असं काहीतरी बोला ना आणि करून दाखवा. आता यांना कळते लोकसभेमध्ये पराभव झाल्यानंतर, ही लोकसभा पण आपण जिंकायला पाहिजे होती, मला रुखरुख लागलेली आहे, नक्कीच लागलेली आहे. आणि म्हणून मी तुमच्याकडे हक्काने आलेलो आहे की लोकसभेतला इथला पराभव माझ्या जिवारी लागलेला आहे. कोकणामध्ये शिवसेनेचा पराभव करणारा अजूनही कोणी जन्माला आलेला आहे असा माझा विश्वासच नाहीये, मुळी होऊच शकत नाही. पण शिवसेना जे संपायला निघाले, त्या भाजपला मला विचारायचंय की अहो, तुम्ही शिवसेना संपवण्याच्या नादामध्ये मूळ भाजप तरी शिल्लक ठेवलाय का कोकणामध्ये? आहे कोणतरी एक तरी भाजपवाला आहे? म्हणजे कोणे एके काळी आपली जेव्हा युती होती तेव्हा माधवराव भंडारी होते. त्याच्यानंतर जेव्हा आपलं बिनसलं तेव्हा माधवराव भंडारी आपल्यावरती टीका करायचे. मी काय म्हणायचो, ठीक आहे माधवराव टीका करतात ना, करू द्या, निदान हा भाजप आणि संघाचा कट्टर तरी कार्यकर्ता आहे. आता माधव भंडारी सुद्धा कुठे गेले काही माहित नाही, आणि भलतेच सगळे उपरे यांच्या डोक्यावरती बसलेत, आणि आपल्यावर म्हणजे शिवसेनेवरती टीका करायला सुद्धा यांना बाजार बुणगे लागतात. आणि काय तुमचं कोकणचं कल्याण करणार? हे फक्त स्वतःचं आणि स्वतःच्या पोरांचं आणि पुढच्या पिढ्यांचं हे कल्याण करतायत, बाकीच्यांची सगळी विल्हेवाट. आणि त्याच्यासाठी मी आज आलेलो. बाकीच्या गोष्टी ज्या आहेत, जसं काजूला हमी भाव, त्याच्यानंतर तुम्ही काय म्हटलं आणखीन, सिंचनाचे प्रकल्प, काजू आंब्याला हमखास भाव, मुंबई गोवाचा हायवे, गगनबावडा रस्ता, सिंचनाचे प्रकल्प,
आणखीन हे सगळं आहे, प्रलंबित प्रश्न मार्ग हे लागणार, नरडवे धरण. हे एवढे वर्ष हे करतायत. अहो तुम्ही तिकडे मंत्री होतात, खासदार होतात. मधली 2.5 वर्ष जर का सोडली तर जवळपास गेली 7.5 वर्ष आणि 10 वर्ष केंद्रामध्ये भाजपची तर आहेत. मग भाजपची एवढी सत्ता केंद्रात असताना डबल इंजिनापैकी एक इंजिन तर तुमचं 10 वर्ष तिकडे सत्तेवर होतं. अजून माझ्या कोकणाचा विकास का झाला नाही? मी येताना सावंतवाडीमध्ये गेलो होतो आणि सावंतवाडीमध्ये सुद्धा ते आपले ड्युटे बोलले, केसरकर. म्हणजे माणसं किती निर्ढावलेली असतात. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यानंतर आपण तिकडे पाहणी करायला गेल्यानंतर हे बापलेख जसे शिवद्रोही, महाराष्ट्रद्रोही, हेच मी त्यांना म्हणतोय, हे महाराष्ट्रद्रोही आहेत. जे जे भाजपची चाकरी करतायत आणि माझा महाराष्ट्र लुटून गुजरातला नेणाऱ्याला मदत करतायत, ते सगळे महाराष्ट्रद्रोही आहेत. हे मध्ये आले होते. अरे काय तुमचा संबंध? आम्ही कुठे तुमच्याशी लढायला आलो होतो? एक तर लढायच्या लायकीचे तुम्ही नाहीच आहात, पण तिथे तुम्ही आमच्या आडवे आलात. आणि तिथले सावंतवाडीचे दुसरे ते नतद्रष्ट, मी त्यांना नतद्रष्ट का बोललो? कारण त्यांनी सांगितलं की वाईटातून काहीतरी चांगलं होतं, महाराजांचा पुतळा पडला, आणखीन काहीतरी चांगलं होईल. त्यानं जोडे नाही मारायचे तर दुसरं काय मारायचं? जो आपण मोर्चा काढला होता जोडे मारो, कारण हे असं सगळं बोलतात. अरे महाराजांचा पुतळा पडलाय, महाराजांचा पुतळा पडला होती, त्यातून चांगलं होईल बोलतोयस तू? महाराजांचा पुतळा पडला म्हणून चांगलं नाही होणार. केसरकर जेव्हा पडेल तेव्हा या कोकणाचं चांगलं होईल. हा इथला त्यांचा देवटा जो गुंडगिरी करतोय, पलीकडचा त्यांचा गुंडगिरी करतोय, हे जेव्हा पडतील तेव्हा माझ्या कोकणाचा विकास होईल. आणि लोकसभा एकदा महाराष्ट्र जिंकला की मग दिल्ली सुद्धा हलते की नाही ते तुम्ही बघा. दिल्ली सुद्धा इथला महाराष्ट्र जो काही भूकंप करेल त्याचे तडे यांच्या दिल्लीच्या तख्ताला जाणार आहेत. दुर्दैवाने जे काय आपलं लोकसभेमध्ये पराभव झाला, त्याचा वचपा, त्याचा सोड मला तुमच्याकडनं इथे उगवून पाहिजे. करणार आहात नक्की? मग संदेशला निवडून द्यावं लागेल. निशाणी काय? मग इकडे संदेश, तिकडे राजन तेली आहे आणि पलीकडे आपला वैभव आहे. वैभवसाठी मी आता पलीकडे चाललेलो आहे. आणि इथल्या या विजयाची जबाबदारी मी सगळ्या सभेमध्ये सांगतो. त्या वचननामा माझा आहेच. ही एवढी वचनं मी तुम्हाला देतोय. मग ही पूर्ण जर का करायची असतील किंवा पूर्ण व्हावी अशी तुम्हाला वाटत असतील, तसं ह्याच्यात आणखीन एक वचन माझं आहे की मुलींना ज्याप्रमाणे मोफत शिक्षण दिलं जातंय तसंच मी माझ्या महाराष्ट्रातल्या मुलांना सुद्धा मोफत शिक्षण देणार, नक्की देणार. जीवनावश्यक वस्तूंचे भाव 5 वस्तूंचं शेतकऱ्यांचं नुकसान होऊ न देता हे स्थिर तर ठेवणार. सरकारी कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करणार. अशा अंगणवाडी सेविकांना सुद्धा मानधन वाढवून देणार. बऱ्याच गोष्टी मी करणार, त्याची हमी मी घेतोय. पण हे करून व्हायला पाहिजे असेल, तुम्हाला करून घ्यायचं असेल तर मी जशी अनेक वचनं देतोय तसं तुम्ही मला एकच वचन नाही देऊ शकत. काय वचन? मशाल. आणि हा विजय एवढा दणदणीत झाला पाहिजे, हा विजय एवढा दणदणीत झाला पाहिजे की आता आपल्या इकडे काही चालत नाही, आपली डाळ शिजत नाही, मोदी गॅरंटी चालत नाही. हा संदेश दिल्लीला पोहोचला पाहिजे. म्हणजे आता हा संदेश विधानसभेत पोहोचला पाहिजे, पण विजयाचा संदेश हा दिल्लीत पोहोचला पाहिजे. आणि मला खात्री आहे तुम्ही एवढ्या दुपारचे तुळशीचं लग्न असताना सुद्धा केवळ माझ्या प्रेमासाठी इथे आलात. जास्त वेळ तुम्हाला मी खोळंबून ठेवणं योग्य नाही, कारण पुन्हा वैभवकडे सुद्धा तुमच्यासारखीच लोक माझी वाट बघत असतील. मी इथल्या विजयाची जबाबदारी तुमच्यावरती सोपवतो आणि पुढच्या तिथल्या विजयाची जबाबदारी त्यांच्यावर सोपवण्यासाठी तूर्त मी आपली रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. शेतकऱ्यांचं नुकसान होऊ न देता हे स्थिर तर ठेवणार. सरकारी कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करणार. अशा अंगणवाडी सेविकांना सुद्धा मानधन वाढवून देणार.